मंदिर कशासाठी असतं? मंदिर म्हणजे मंदेते अत्र इति मंदिर, जिथं गेल्यानंतर हे सगळं रज तम संसाराच्या भानगडी पूर्णपणे दूर होतात आणि तिथं तो ईश्वराचंच ध्यान करतो, त्यासाठी मंदिर असतं. पण आता मंदिराचा उपयोग असा व्हायलेत की माझी इच्छा पुरी होऊ दे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे, माझं असं होऊ दे, म्हणजे सगळी सकामतेकडं मंदिर चाललंय. मंदिर शब्दाची व्याख्या काय आहे की मंदेते अत्र इति मंदिर, सगळंच काय तिथं तुमचे रजतम जे काही संसारातल्या भानगडी आहेत, शारीरिक भानगडी आहेत, त्या सगळ्या तिथं पायरीवर चढण्याच्या आधीच बाहेर टाकायच्या असतात. पायरीवर चढण्याच्या आधी बाहेर टाकायच्या असतात आणि केवळ रिक्त होऊन, केवळ मनुष्य होऊन ईश्वराच्या स्मरणात त्यानं ध्यानमग्न व्हायचं असतं. म्हणजे त्याचं सगळं बंद पडलेलं आहे, म्हणून ते मंदिर. आता मंदिर बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. आता तो बंधू कसा हे का आणि शत्रू कसा, त्याचं आणखीन विश्लेषण करतात. येना आत्मा जित, ज्याने स्वतःला जिंकलेला आहे, म्हणजे इंद्रियावर परिपूर्ण झालेला आहे, योगारूढ आहे ना तो, त्यामुळे त्याने इंद्रियाला जिंकलेलं आहे, म्हणजे त्याने स्वतःला जिंकलेलं आहे. तसे आत्मा एव बंधू, म्हणजे ज्यानं आपण आपल्याच स्वतः संयम केला तर तोच तो स्वतःचा बंधू. आणि अनात्मनः, ज्याला संयम झाला नाही, म्हणजेच ज्याचं मन कुटुंबात किंवा शिष्य परिवारात किंवा त्याच्या कोणत्या विधीमध्ये अडकलेलं असलं, माझा विधी राहिला, आता हा म्हणजे कर्मारूढ होणारा नाही का. आत्मा एव शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत, तो स्वतःला शत्रुत्वाप्रमाणे वागायला लागतो. त्याला काय म्हणतात, लकीर के फकीर. विधी म्हणण्यापेक्षा काम म्हणलं तर बाबा, हा, तो आपल्या कामात गुंतला, माझं हे काम राहिलं, माझं ते हो, काम राहिलं. बरोबर. विधी म्हणलं तर थोडं शास्त्रीय भाषा झाली, काम म्हणलं तर मग असं. काम म्हणलं तर ते काम होईल म्हणून मी तो शब्द वापरला नाही. पटकन त्या कामाकडे जायचं, रजगुणाकडे. म्हणून म्हटलं तुम्ही जे काम म्हणाल ते कर्तव्य कर्म म्हणा. बरीचशे माणसं म्हणतात ना, माझं हे राहिलं, माझं हो, ते राहिलं. कर्तव्य कर्म माझे राहिले वा, बरोबर आहे. फक्त भाषा बदलली तुम्ही, पण मी तो शब्द याच्यासाठी वापरला नाही. तर संस्कृतमध्ये काम म्हणलं की आसक्ती रजोगुण येईल म्हणून तो शब्द न घेता. नाही, पण आपल्याला आपली भाषा नाही कळणार ना, आम्ही साधी माणसं. ठीक आहे बाबा. असं करता करता समजा वासनिक श्रीमद भगवद्गीता वाचत करीत घरीच राहिला, इकडे परमार्गात आला नाही. दादा तुम्ही विषय मागे नेला. हे संन्यासाचं वर्णन करायले पुढच्या पायरीतले. तुम्ही वासनिकात का गेले खाली? अनुसरल्याशिवाय त्याची पुढची गती. काल प्रश्न निघाला होता. अच्छा, कालचा प्रश्न निघाला होता, ते कालचं राहिलं. मग वासनिकही म्हणेल मजपूर्ण संबंध होईल, बरोबर आहे. तर ते होणार नाही का अनुसरल्याशिवाय. क्षेपण्या वांचून नव्हे म्हटलं, बरोबर आहे. आणि मग क्षेपणं कसं, रजतम निराश होणं नाही का, जन्मक्षेपण असं. नाही तर म्हणतील नाही, ही अवस्था अशी आईश करून नाही, खाऊन पिऊन आईश करून जन्मक्षेपू. आता याला काय जन्मक्षेपू म्हणावं म्हणून रजतम वाचणार. कारण बाबांनी काही सांगितलं नाही आम्हाला त्याग करायला, हो असं म्हणतील ना. कारण हे कर्माचा फलाचा त्याग केला की झालं काम, घरच्या घरी होते देवा. बरोबर, असं घरच्या घरीच आम्ही ध्यानयोग करतो. घरी. पण प्रश्न कसा येतो की आता सध्याला शेतात जाणं, जंगलात जाऊन तपश्चर्या करणं हे शक्य नाही राहिलं. माणसंच एवढी प्रजा वाढली, काय सांगावं की पर डोई 1 एकर सुद्धा जमीन राहिली नाही. राहिली का? लोकसंख्येच्या मानाने नाही राहिली. त्याच्यामुळे त्याला आता नावेला जाणं. मंदिर कशासाठी असते? मंदिर कशासाठी असतं? मंदिर म्हणजे मंदेते अत्र इति मंदिर, जिथं गेल्यानंतर हे सगळं रज तम संसाराच्या भानगडी पूर्णपणे दूर होतात आणि तिथं तो ईश्वराचंच ध्यान करतो, त्यासाठी मंदिर असतं. पण आता मंदिराचा उपयोग असा व्हायलेत की माझी इच्छा पुरी होऊ दे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे, माझं असं होऊ दे, म्हणजे सगळी सकामतेकडं मंदिर चाललंय. मंदिर शब्दाची व्याख्या काय आहे की मंदेते अत्र इति मंदिर, सगळंच काय तिथं तुमचे रजतम जे काही संसारातल्या भानगडी आहेत, शारीरिक भानगडी आहेत, त्या सगळ्या तिथं पायरीवर चढण्याच्या आधीच बाहेर टाकायच्या असतात. पायरीवर चढण्याच्या आधी बाहेर टाकायच्या असतात आणि केवळ रिक्त होऊन, केवळ मनुष्य होऊन
ईश्वराच्या स्मरणात त्यानं ध्यानमग्न व्हायचं असतं, म्हणजे त्याचं सगळं बंद पडलेलं आहे. म्हणून ते मंदिर. आता मंदिरचे अर्थ वेगवेगळे करून त्याचा वेगवेगळा कार्यामध्ये रत झालेला आहे. पण वस्तुस्थिती मंदिर यात्रा येते मंदिर, ही त्याची व्याख्या आहे. आणि बाबा कलियुगाच्या आपल्या साधनदातांनी सांगितलेली अस्थिपरी म्हणजे त्यागावर भर दिलेला आहे समजा. आता आणि या अस्थिपरीमध्ये आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा द्वापारीची अस्थिपरी नाही, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा शेवटी तत्व ते तत्वच, फक्त त्याचा ढाचा बदलतो. कशामुळं? काळाप्रमाणे. म्हणजे वरच्या आचार प्रणालीचा आकार बदलतो, पण तत्व तेच असतं. आणि म्हणून इथं सुद्धा भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायापासून पहा, आसक्ती सोड, तो अमकत सोड. आणि ह्या गोष्टी संसारिकाला कशा शक्य होतील? काय समत्व योग, निष्काम कर्मयोग. निष्काम कसं व्हावं त्या माणसाने? म्हणून श्रीकृष्णाची फक्त बोलण्याची जी पद्धती आहे ती मात्र अगदी वरची सरळ सरळ. कर्म या शब्दानं तर काहीच समजत नाही. कर्म कर्म कर्मच. आणि ब्रह्म या शब्दात जी नीट कळत नाही. म्हणून म्हणतात गीतेतला कर्म घोटाळा आणि ब्रह्म घोटाळा ज्याला जोपर्यंत उकलत नाही तोपर्यंत गीता समजत नाही. म्हणजे आपलं कर्तव्य कर्म झाल्यानंतर अधिकरणाच्या संयोगात जाऊन आपलं वस्त्र पालट करून त्याग करून जर एकच शाळेत आले तरच त्यांचं भलं होईल. नाही तर मग बरोबर आहे, काही वास्तविक समजतील तर असं ते गैरसमज होऊन जाईल त्यांना गीतेतून. असं ते म्हणतील काही गरज नाही आम्हाला आता त्याग करायची, इथं सांगितल्याप्रमाणे आम्ही करतो, तर ते फसतील. तर कलियुगामध्ये आताच्या एरवी बोध झाल्यानंतर त्याला ते घरी राहावंच वाटत नाही. पहिली गोष्ट जाणते या विखो सुखाती नेदी. बरोबर आहे. आणि मग समजा जे असं म्हणतील की आम्ही सांगितल्याप्रमाणे करतो ते जाणते नाही, आम्ही घरीच बसून करतो, अजिबात आमचं मन नाही लेकरा बाळात, फक्त त्याचं घर सांभाळतो. बाहेर गेला की अनासक्त आहे, काय ते त्याचे लेकरं सांभाळतो. पोरग मी सांभाळतो, तू जाऊन ये, मला काय माझं गाठी करत राहायचंय बस. त्या गाठीचा उद्देश बरेच काही वास्तविक लोक आहेत घरी. तो अज्ञानपणाचा योग. जितात्मना प्रशान्तस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो. तरी पण आपण त्यांना का परवानगी देतो? नाही का? जर असंच जर आहे आपण का देतो? बाबा तू घरी राह पण संन्यास घे, असं का म्हणतो आपण? की बाबा दगडापेक्षा ईट बरी. काही ना काहीतरी या देवासाठी त्यानं वस्त्र तरी घेतलं, देवासाठी त्यानं काहीतरी करायला ते चांगलंच. कारण एवढंसं जरी केलं तरी आपल्याला वाटते चला पुढं वाढल त्याचा प्रसव, म्हणून आपण त्याला परवानगी देतो. बाबा आता तू लय थकलास, ठीक आहे, बाजावर पडलास, इथंच संन्यास घेऊन राहा. का म्हणतो आपण? कारण तेवढं तरी त्याचं मरता मरता ऊर्ध्वमुख व्हावं, ईश्वराकडे जावं, हा आपला प्रयत्न. आता पुढं त्याचा प्रयत्न, त्यानं कितपत यशस्वी होतो तो असं. म्हणून मरताना तरी संन्यास घ्यायलाच पाहिजे. चला शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मान अपमानयो प्रशांतस्य जितात्मनः. म्हणजे थंड गरम सुख दुःख मान अपमान. आता हे मान अपमानला याच्यामध्ये जोडल्यामुळं खूप मोठं कठीण आहे ना. शीत उष्ण ठीक आहे, काही काही आमचे विरक्त असतात की ते थंडीमध्ये आपलं नुसती जोंगडीच पांघरणारे असतात, नाही का? शीत उष्ण थंड गरम सहन करतील, पण मान अपमान मात्र हे थोडं जडच जातं सांभाळायला. वाटतंय किती बी, पण मन आणसारखं होतेच. मन आणसारखं झालं की तो कमजोर राहिला, नाही का? तर प्रशांतस्य अंतकरणात ज्याच्या वृत्ती शांत झालेल्या आहेत असा जितात्मनः स्वतःला जिंकलेला तो परमात्मा समाहित. त्याच्या अंतकरणात परमात्माच परमात्मा तो आठवत असतो. म्हणजे अंतकरणात त्यानं पूर्णपणे परमात्म्याला धरून ठेवलेलं आहे. म्हणजे स्मरणानं, मननानं, चिंतनानं, नामानं, लीळेनं, चिंतन स्मरण नाम लीळा मूर्तीनं आणि चेष्टा तो अंतकरणात पूर्णपणे सामावलेला असतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चन.
आणि ज्ञान विज्ञान यानं ज्याचा आत्मा तृप्त झालेला आहे, कारण त्याला प्रत्यक्ष त्याचं ईश्वराचं ज्ञान झालेलं असतं, त्यात तो खरं सुख अनुभवतो, तो तृप्त झालेला आहे. कुटस्थ म्हणजे विकाररहित, कारण हे कूट जे आहे शरीर, हे कूट याच्यामध्येच तर विकार उत्पन्न होतात. तो कुटस्थ म्हणजे त्या कुटाच्या ठिकाणी विजितेंद्रिय, त्याने सगळ्या इंद्रियांना जिंकलेला आहे. कुटस्थ म्हणजे कुटात राहणारा म्हणजे जीवात्मा. तो कसा आहे? कुटस्थ म्हणजे बाटचोडवत होऊन गेलेला आहे, शरीरात त्याचं काहीच ममता राहिलेलं नाही. समलोष्टाश्म कांचन, त्याला लोष्ट म्हणजे ढेकूळ आणि अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. दगड असो की ढेकूळ असो की सोनं असो, सारखंच, त्याला काहीच नाही, फक्त केवळ त्याचं देवाकडंच काय असते? ध्यान असतं. योगी युक्त, तो योगी युक्त आहे इति उच्यते, असं म्हटल्या जाते. सोरुन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. आणि असा व्यक्ती विशिष्यते, अधिक चांगला. असा व्यक्ती कसा व्यक्ती? की सुहृद म्हणजे हितक्ष, मित्र म्हणजे जो मित्र असतो तो. पहा, मित्र आणि सुहृदमध्ये फरक आहे. मित्र असतो पण जो हितक्ष असतो त्याला सुहृद म्हणायचं, म्हणजे हितक्ष मित्राला सुहृद म्हणायचं, आणि जो मित्र म्हणजे तो मित्र तो. आणि आणखीन अरी म्हणजे शत्रू, आणि त्यानंतर उदासीन म्हणजे उदास झालेला, आणि मध्यस्थ या दोन्हीच्या मधला. द्वेष्य आणि बंधू, द्वेष्य म्हणजे द्वेष करणारा तो द्वेष्य, आणि बंधू यांच्या ठिकाणी, आणि साधूषु तपस्व्यांच्या ठिकाणी. तसंच पापेषु पापिष्ट लोकांच्या बद्दल कसा आहे तो? समबुद्धी. तो वैरी आहे म्हणून त्याचं मन कमी जास्त होणार नाही, काही नाही, त्याची समान बुद्धी होऊन जाते. विशिष्यते, आणि तो अधिक चांगला, की जो वैऱ्याला पाहून, पाप्याला पाहून किंवा साधूला पाहून विकरत नाही. आता साधूला पाहून विकरणं कसं? वा 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 साधू आले, त्याच्याबद्दल अत्यंत आवडी लोभ, ती बी राहत नाही त्याची स्थिती. त्याची स्थिती पुढची झालेली असते. तो विशिष्यते, तो अधिक चांगला. योगी युञ्जीत सततं मानं रहसि स्थित एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह. आणि आता या योगारूढ आणि योग प्रयत्न करणाऱ्या या पुरुषाचं लक्षण इथं संपत आहे, म्हणजे 10 श्लोकावर. तर शेवटी सांगतात, यतचित्तात्मा, चित्त आणि आपल्या स्वतःला ज्याने संयमित केलेलं आहे असा निरआशी, कुठलीच आशा राहिलेली नाही. अपरिग्रह, कुठलंच आलिंबन त्याला राहिलेलं नाही. योगी, असा योगी एकाकी. पहा, लक्षात ठेवा, इथं आता तो एकटाच राहिला, एकलाच विजया. रहसी स्थित, एकांतात बसलेला. आत्मानं सततम युंजित, अशा माणसानं आपल्या स्वतःला नेहमीच युंजित म्हणजे ईश्वराकडं प्रेरित करावं, म्हणजे परमेश्वराकडं मन लावावं. आणि आता प्रत्यक्ष त्या द्वापारयुगामध्ये जे ध्यानमग्न ऋषी राहत होते, ते कशा प्रकारे मन एकाग्र करत होते ती स्थिती सांगत आहेत. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. शुचौ देशे म्हणजे जी भूमी राजस तामस गुणांनी रहित आहे, रजतम गुणांनी रहित म्हणजे ज्या भूमीवर हिंसा झालेली नाही, ज्या भूमीवर भोग भोगलेले नाही, अशी पवित्र भूमी.
शुचौदेशे अशा पवित्र ठिकाणी चैलाजीन कुशोत्तरम. आता त्या काळचे वस्त्र ऋषी लोकांचे कोणते होते तर हे जंगलामध्ये मरणारे प्राणी, वाघ किंवा हरिण, नाही का, मेलेल्या प्राण्याचं वस्त्र, तिचं वस्त्र कुठे मिळणार त्याला जंगलामध्ये. मग त्या मेलेल्या प्राण्याचा तो चर्म खाली आथरायला घेतो. पण कसं? कुश, अगोदर गवताची पेंडी आथरून, नंतर मृगचर्म, त्याच्यावर ते जे उपलब्ध होणारं चर्म, आणि नंतर मिळालं तर वस्त्र पसरलेलं असतं. आणि न अत्युच्छ्रितम, ते सुद्धा अति उंच नाही, न अतिनीचम, किंवा खड्ड्यामध्ये जाऊन बसणं नाही, खाली बी नाही खड्ड्यात आणि वर पण नाही. आत्मनः आसनम स्थिरम, असं आपलं आसन स्थिर करून, प्रतिष्ठाप्य म्हणजे असं स्थान, असं आसन निर्माण करून पुढे तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रिय क्रिय उपविश्यासने युञ्जात् योगमात्मा विशुद्धये. आणि आता पहा, हे तत्वज्ञान ते तत्वज्ञान असं का झालं? हे काल सापेक्षता आहे की तिथं ते वस्त्र घ्यायचं, मृगचर्म घ्यायचं, गवताची पेंडी ठेवायची, नाही का, कारण त्यावेळेस ते उपलब्ध बी होत होतं. मग याच्यामध्ये बदल झाला म्हणजे तत्वात बदल झाला असं नाही, कारण कृतीमध्ये, बाह्य कृतीमध्ये बदल होऊ शकतात, कारण त्यात कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष घटना येतात. पण तत्व तर तत्वच. म्हणून तत्र आसने, पुन्हा सांगायले, त्या आसनावर उपविश्य बसून यतचित्तेंद्रिय क्रिय, त्यानं आपलं चित्त इंद्रिय सगळं ताब्यात घेतलेलं आहे. मन एकाग्रम कृत्वा, आणि मन एकाग्रम. आता मन एकाग्र कसं होईल? परमेश्वर नामामध्येच होईल. केवळ शरीराच्या हालचाली बदलल्या म्हणजे मन एकाग्र होतं असं नाही, फक्त शांतता मिळते. शांतता मिळाली की आपलं वाटतं हां नक्की फायदा झाला आपल्याला या आसनाचा, या योगाचा. अहो ते शारीरिक स्थैर्य झाल्यामुळं त्याला तसं भासतं, पण मन एकाग्र होत नसतंय. मन एकाग्र होण्यासाठी मनाला मनाचा व्यापार द्यावा लागतो. म्हणजे मनाला मनाचा व्यापार दिला म्हणजे ते मग काम होतं. नाही तर मनाला नाही रोखूनच ठेवतो मला शक्य नाही. जसं रक्ताभिसरण आहे ते रोखतोच म्हणलं तर कसं शक्य आहे? म्हणून मनाला मनाचा व्यापार. जसं हिरेसे हिरा काटताय, हिऱ्याला कापण्यासाठी हिराच लागतो, तसं या मनाला आवरण्यासाठी मनाचाच व्यापार द्यावा लागतो. म्हणजेच ईश्वर स्मरणामध्ये नाम, लीळा, मूर्ती चेष्टा किंवा आमची प्रसाद सेवा जी बाईसानी गोसावी यांना दररोज पूजावसर करायच्या, ती पूजावसर आम्हाला पूर्वजांनी त्या देवपूजेला आकार देऊनच तशी प्रसाद सेवा केली तयार. आणि त्या जेव्हा ती पूजा आमच्या हातात येईल त्यावेळेस आमचं चित्त, मन सगळं काही त्या बाईसाच्या पूजावसरात जायला पाहिजे. कारण बाईसाच्या पूजावसराच्या वेळेस देव प्रसन्न होते. एवढे प्रसन्न होते की कधी कधी देव म्हणायचे आता बाईसाचा देव होईल, आता नको, आता तिचा देव व्हायचं. काय प्रसन्नता जोडली होती पहा. आणि म्हणून तशा अवस्थेमध्ये एकाग्र मन त्याचं झालं असं म्हणतात. का म्हणतात? कारण ते मन एक अग्र परमेश्वराच्या नामातच तर अग्र झालेलं आहे. मन असं थांबवलेच जात नसतं, ते चंचल असतं, म्हणून त्याला तसाच व्यापार द्यावा लागतो. तर आसने उपविश्य यत चित्तेंद्रिय क्रिय मनः एकाग्रम कृत्वा आत्मविशुद्धये, आत्मशुद्धीसाठी योगम युञ्जात, योगाचा म्हणजे या योगाचा अभ्यास करावा. मग आता योग म्हणलं तर योगासनं, प्राणायाम याचाच अभ्यास करत बसल्यानं थोडाच योग होणार आहे. इथं संन्यासामधला योग यायला लागलेला आहे, केवळ उपभोगाचा नाही किंवा शारीरिक शांतीसाठी नाही. बाबा शुचोदेश प्रतिष्ठाप्य मागच्या श्लोकात गेले. हो हो, ते बोलता बोलता पुढे सरकलं. बरं चला. हां तर मग चांगल्या जाग्यावर बसावं, चांगलं वस्त्र. आता कातडं म्हणलं तर मग त्या हिंसा गृहीत धरल्या जाणार नाही. त्याचं असं असतं, सिद्ध साधनासाठी वाघाचं कातडं, हरणाचं कातडं, त्यावेळेस ते वस्त्र मिळत नव्हते ना. जंगलात राहणाऱ्याला कुठले वस्त्र मिळणार?
नाही का. जी तामस सिद्धी आहे त्याला वाघाचं कातड असं काही म्हटलं जातं. ते मृगचर्म हा हा हे मृगचर्म. नैसर्गिक मृत्यूने मेलेल्या मृगाचे असले पाहिजे. ते जर मारून केलं असेल तर तुम्ही म्हणावा मग त्याला हिंसक तामस. हा, ते असं भाव तिथं तयार होणार नाहीत का असं मला म्हणायचं होतं. नाही, कारण ते मेलेलं आहे ना. आणि दुसरी गोष्ट, मृगचर्मच का घेतलं? गवताची पेंडी होती की. हा. त्याचं कारण असं आहे की आपल्या तपश्चर्येमध्ये बाधा येऊ नयेत त्यासाठी मुंग्या किडे वगैरे ते केसाळ असते त्याच्यामुळे त्यांना चढता येत नाही, ते येत नाहीत वर. ही चुकाडा लक्षात आलं. तर त्याचा परिणाम तो होतो की ते केसाळ असल्यामुळे त्याला चालता येत नाही, ते बाहेरच थांबतात. नाही तर एखादी मुंगी चावल हे चावल त्यामुळं विनाकारण आपलं मन विचलित होईल असं त्याला वाटल. म्हणून लगेच त्यांनी काय केलं, मेलेल्या व्याघ्रचर्म किंवा मृगचर्म नाही का ते त्यांनी घेतलेलं असते. आणि जागा आता उघडच कळते आपल्याला की ही जागा तामस कशी आहे, की इथं युद्ध झालेलं आहे किंवा इथं खून झालेला आहे किंवा इथं चोरं लुटतात नाही का. असं ठिकाण समजलं ऐकिवात आलं तर आपण अप्रयत्न करू नये. आमचे सर्वज्ञ सुद्धा म्हणतात तुम्ही अप्रयत्न करू नका. नाही नाही देव आहे माझा, मला काय भीती आहे, आणि मुद्दामच आसुरस्थानी जायला लागले तर मग त्यामुळं काय होणार, ते साह्य सुटलं. साह्य जे व्हायचं असतं ते सुटून जातं ना. म्हणून सत्वस्थ सुचव देशे पवित्र जागा असं म्हटलंय. समं काय शिरोग्रीवं धारयन्न चलं स्थिर संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. आणि शरीर डोक मान ग्रीव म्हणजे मान आणि डोकं हे स्थिर ठेवून, म्हणजे इकडं काय व्हायले तिकडं काय व्हायले असं तसं, ही जी इंद्रियाची चळणवळणशीलता आहे ती स्थिर करून. म्हणून काय म्हटलं त्याने, काय शिरः ग्रीवम शरीर डोकं आणि ग्रीवम म्हणजे मान हे समम अचलम धारयन एकाच स्थितीमध्ये स्थिर ठेवून. स्थिर स्वम असा स्थिर झालेला स्वतःला नासिकाग्रम संप्रेक्ष म्हणजे त्याची दृष्टी फक्त जसे नेत्र आहेत तशीच समोर. पण समोर कुणीकडं अशी जर समोर ठेवली तर पुढं दिसल, म्हणून नाकाच्या शेंड्याच्या दिशेनं, नाहीतर नासिकाग्रम म्हणून जर नाकाचा शेंडाच जर पाहत बसले तर मात्र अवघड होऊन जाईल आणि त्यामुळे तुमची दृष्टी बी खराब होऊन जाईल बांग पाहून. म्हणून डोळ्याच्या दिशेनं, म्हणून त्याला नासिकाग्रम म्हणजे नाकाच्या टोकाच्या दिशेनं, याला काय म्हणतात मध्यम पदलोपी समास, मध्यम पदलोपी कर्मधारय समास. ज्यावेळेस अध्यारूत शब्दाचा त्यात लोप झालेला असतो तो कशानं होतो, तद्धित प्रत्ययानं. जसं पितरौ, पितरौ आता हा तद्धित प्रत्ययान शब्द आहे, याच्यामध्ये याचा विग्रह करताना होतंय माताचं पिताचं माता पितरौ. परंतु इथं माता पितरौ बी एक समास आहे, तो द्वंद्व समास, आणि एक आहे मध्यम पदलोपी म्हणून त्याला म्हणतात पितरौ म्हणजे आई वडील दोन्ही आले त्याच्यात. तर असं आहे. तर नासिकाग्रम संप्रेक्षे, संप्रेक्ष म्हणजे पुढे दृष्टी टाकून पाठवून, दिशः अनवलोकयन एकंदरीत इकडे तिकडे दिशा न पाहता. हा पुढे जोडू नये त्याला पुढचा श्लोक. प्रशांतात्मा विगतभिर ब्रह्मचारी व्रते स्थित मन संयम्य मच्चित्त युक्त आसीत मत्पर. आणि ब्रह्मचारी व्रते स्थित. आता ब्रह्मचारी व्रत पहा, आधीच तो तिथं जाऊन बसलाय, सगळा तर त्याग आधीच केला त्यानं, आता कोणतं ब्रह्मचर्य तो राहिलं नाही का. त्यानं तर सगळं त्याग करून गेलेला आहे ना. तर निर्विकार, कुठल्याच इंद्रियामधले विकृती होत नाही, तो निर्विकार. कारण ब्रह्म कसा आहे, निर्विकार अविक्रियू, जो विकृत नाही. तर ब्रह्मचारी व्रते म्हणजे न विकरणाऱ्या स्थितीमध्ये स्थिर झालेला, विगत भी आणि ज्याचं भय पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. प्रशांत आत्मा ज्याचा आत्मा शांत झालेला आहे असा युक्त म्हणजे योग्य. मनः संयमे मच्चित्त
मनाचा संयम करून, नाही तर म्हणसाल आम्ही असं बी मन संयम करतो तसं बी, तसं नाही. मच्चित्त, मनाचं संयम जरी केलेलं असलं तरी ते चित्त कुठं पाहिजे? मच्चित्त. भगवान म्हणतात माझ्यामध्ये चित्त लागलेलं पाहिजे. पहा, मनाला व्यापार दिलाच, मनाला व्यापार दिलाच पुन्हा आणखी. म्हणून म्हणलं ना, मनाने मनालाच कसं त्याने आवरलं. मन चंचल आहे म्हणून त्याला त्याचा व्यापार देऊन टाकला. कोणता व्यापार? की तू इकडे तिकडे विचार करतोस तर त्या देवाचा विचार कर, नाम लीळा मूर्ती चेष्टेचा. म्हणून मच्चित्त, माझ्यामध्ये चित्त लावून, मतपरह, इतकंच काय, मतपरायण. म्हणजे समजा नामलीळा मूर्ती जरी गेल्या तर स्वामीच्या त्या भक्तजनांच्या आठवणी, त्याच्यामध्ये त्या ईश्वरासाठी केलेले प्रयत्न, ईश्वरासाठी केलेली सेवा, त्याच्यामध्ये तो रममान होतो. म्हणजे मतपरह आसित, असं व्हावं. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानस शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. नियत मानस, मनाला नियमित केलेला, योगी, असा योगी, एवं आत्मानं सदा युंजन, अशाच स्थितीमध्ये स्वतःला नेहमीच ठेवून, युंजन म्हणजे प्रवृत्त ठेवून, म्हणजे कोणत्या स्थितीत? मच्चित्त, मतपरायण झालेला, परमेश्वरात चित्त, परमेश्वरात परायण झालेला असा. मत्संस्थाम निर्वाण परमाम, म्हणजे माझ्यामध्ये असणारी आत्यंतिक निर्वाण परमाम, म्हणजे आत्यंतिक शांती किंवा आत्यंतिक आनंदाची जी काष्टा आहे, अवस्था आहे, त्या शांतीला अधिगच्छती म्हणजे मिळवितो. आता हा योग साधण्यासाठी पहा, आता हा योग साधण्यासाठी त्याला काय करावं लागेल? कारण एवढं मन आवरायला शरीर पण लय अडचणीत आणतंय. मग त्या शरीराला कसं आवरायचं? आता बाह्य याच्यावर यायले, म्हणजे बाहेरची सुद्धा कंडिशन कशी असावी ती आता इथून पुढे सुरू व्हायली. बाह्यस्थिती, कारण ती त्याला कारणीभूत आहेच. मग बाह्यस्थिती आवरण्यासाठी काय करायचं? आता हे पुढच्या विषयात येऊन जाईल.